सर असतील या सर्वांचं मनपूर्वक खऱ्या अर्थानं आभार असेल। एक चांगला आणि दर्जेदार व्यासपीठ राहुरी तालुक्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले गेले। या दरम्यान पंचांनी कळवले, पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले। सामन्याला सुरुवात होते। आदिनाथ तमनर यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, तर स्ट्राईकच्या दिशेला रेलकर सर यावेळी मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतील। 6 षटकांचा हा सामना असेल। गोलंदाज तयार। व्हाईट बॉल यावेळी मात्र पंचांनी इशारा कळवलाय। हा चेंडू हा गेला व्हाईट बॉल। पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट। हा गेला व्हाईट बॉल। पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट डहाळे यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन। पहिली धाव या ठिकाणी मात्र अवंतरच्या स्वरूपात लागलेली आपण पाहतोय। आदिनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील। स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय रेलकर सर स्ट्राईकच्या दिशेला आहेत। या दरम्यान हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूरवर आहे। एक घेतलीये, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय। 2 धावा या चेंडूवर प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय बजरंग इलेव्हन टीम प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 3 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात। एक चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळते। पलीकडच्या बाजूला पैलवान राहुल भाऊ तमनर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर श्रीराम इलेव्हन टीमचे संघ मालक सन्माननीय विलासशेठ गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत। आलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं परत एकदा कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, धन्यवाद। तर जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेला, जिथे आदिनाथ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। रेलकर सर यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत। फुल टॉस चेंडू होता, आमंत्रण होतं आणि ते मोठ्या मनानं स्वीकारलंय। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र एक सुंदर फटका बाहेर पडतोय। चेंडू सीमा पार, चौकार। सीमा रेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। 7 धावा करू लागलेले आपण पाहतोय। या दरम्यान बॅक फुटला जात मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता। हा चेंडू डॉट पाहायला मिळेल। धावफलक स्थिर आहे। 7 धावा धावफलकावर या ठिकाणी मात्र संमिश्र सुरुवात इथे पाहायला मिळते। एक चौकार खेळला गेलाय। लोअर फुलटॉस चेंडू होता, तदनंतर मात्र एक चांगली गोलंदाजी आदिनाथ करताना देखील आपण पाहतोय। क्रीडा रसिक मात्र नक्कीच सकाळच्या सत्रापासून हळूहळू क्रीडा रसिकांची पावलं मैदानाकडे वळायला सुरुवात झाली आहे। तमाम क्रीडा रसिकांचं आमच्या एकलव्य प्रतिष्ठानकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। या दरम्यान फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेला। क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू फील्ड होतोय। धाव घेण्याचा कुठलाच प्रश्न या चेंडूवर मात्र उद्भवलेला पाहायला मिळत नाहीये। धावफलक स्थिर असेल। 7 धावा धावफलकर आहेत। 7S या वाहिनीवरून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण सुरू आहे। जे प्रेक्षक थेट प्रक्षेपणाच्या साहाय्याने ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील स्वागत। या दरम्यान पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय। रेलकर सरांच्या बॅटमधून येतोय एक नेत्रदीपक चौकार। सीमा रेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत थँक्यू शेखर सर। बरोबर, एक बॉल होऊ द्या मग देऊ। तर काही दर्जेदार फटके मात्र आपण पाहतोय। प्रचंड अनुभव आहे रेलकर सरांच्या पाठीशी आणि अशा एका अनुभवी कसलेल्या फलंदाजाला फुलटॉस चेंडू देणं म्हणजे वाघाच्या पिंजऱ्यात शेळी बांधण्यासारखं काम आहे। इथे मात्र 2 देखणे चौकार खेळलेले आपण पाहतोय। 11 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आदिनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील। क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जातंय, बदललं जातंय। दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण लढत इथे मात्र रंगते। दोन्ही संघांना याची जाणीव आहे आणि जिंकण्याच्या उद्देशानं, जिंकण्याच्या ईर्षेनं हे दोन्ही संघ मैदानात संघर्ष करताना आपण पाहतोय। या दरम्यान पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल फटका बाहेर पडतोय। चेंडू सीमा पार, षटकार।
खाल्लंय तसं बी खाल्लंय तरी अजून मागतय फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका षटका गड्यात टेस्टीच लागतय गावाला तर आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर मात्र एक षटकार खेळला गेलाय. आखूट टप्प्याची गोलंदाजी होती आणि त्या आखूट टप्प्याच्या चेंडूला मात्र सुरेख फटका रेलकर सर यांच्या माध्यमातून खेळला गेला. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर आपण पाहतोय बिनबाद 17 एक भक्कम सुरुवात, तगडी सुरुवात या ठिकाणी मात्र बजरंग इलेव्हन टीम करताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मात्र धन्यवाद शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली संपली. इथं हाय सोन्याची खाणं इथं हाय सोन्याची खाणं. तर खऱ्या अर्थानं मात्र धन्यवाद द्यावे लागतील आमचे डीजे ऑपरेटर राजेश साळवे. एक जबरदस्त कामकाज मात्र त्यांचं देखील सुरू आहे आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक दर्जेदार कामकाज त्यांच्या पद्धतीनं होतंय. त्यांचे देखील नक्कीच धन्यवाद असतील. 7Sची संपूर्ण टीम अतिशय दर्जेदार प्रक्षेपण करते. या संपूर्ण टीमचे देखील नक्कीच धन्यवाद असतील. एक चांगलं कामकाज गेले 5 दिवस आपण सातत्यानं पाहतोय. उद्या मात्र महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा जो रंगणार आहे. तमाम क्रीडा रसिक मात्र आमंत्रित असतील. खरं तर राहुरीचे क्रीडाप्रेमींना मात्र सांगायची गरज नसते की स्पर्धा मैदानावर सुरू आहे. ज्या ज्या वेळेस मात्र या मैदानावर स्पर्धा असते क्रीडा रसिकांची तुडुंब गर्दी नक्कीच पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय JP पॅनलचे 3ही पंच शेखर सर असतील, सुमित सर असतील, महेश सर असतील यांचे देखील धन्यवाद असतील. एक चांगलं पंचगिरीचं कामकाज या 3ही पंचांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या स्पर्धेदरम्यान आपण पाहिले. तर आपण पाहतोय आजच्या सुपर 8चा दुसरा दिवस आहे. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील दुसरं षटक या ठिकाणी तौफिक पठाण यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तर ऋषी खंडागळे स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, बॅकफुटला जात सुंदर फटका सजवला. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेला गॅप साधलाय आणि पाहता पाहता चेंडूनं गाठली सीमारेषा. आर पार फरार चौकार. खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. 21 धावा धावफलकावर. या दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला सुरेख फटका सजवलाय. प्रचंड वेगवान फटका, अगदी बंदुकीतून गोळी सुटावी अशा थाटात मात्र चेंडूनं गाठली सीमारेषा. सीमा पार चौकार. खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या षटकाला प्रारंभ झालाय. 2 चेंडू झालेत आणि दोन्ही चेंडूवर मात्र 2 देखणे चौकार ऋषीच्या माध्यमातून आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. खरं तर यावेळी देखील एक चांगला फटका खेळण्याचा चान्स, संधी ऋषीकडे होती. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेला आपण पाहिला. 25 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी सुरू असताना तब्बल 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक चांगली आणि भक्कम सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला सुरेख फटका ऋषीच्या बॅटमधून. या षटकातला तिसरा चौकार बाहेर पडतोय. चेंडू सीमा पार 4 रन. खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या षटकात मात्र प्रभावी गोलंदाजी केली, फलंदाजी केली आहे ऋषी खंडागळेनं. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजाला तौफिकला इथे कमबॅक करण्याची गरज असणार आहे. अगदी 4 चेंडू या षटकातले झालेत, त्यापैकी 3 चौकार ऋषीनं वसूल केलेले आपण पाहतोय. 4ही चेंडू मात्र फुलटॉस होते. पुन्हा एकदा तौफिक गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. या दरम्यान एक दर्जेदार कमबॅक, चांगलं कमबॅक यावेळी मात्र होताना पाहायला मिळते. धावफलक मात्र प्रचंड वेगानं पुढे सरकलेला आतापर्यंत आपण पाहिलाय. 29 धावा बिनबाद 29. अतिशय भक्कम पायाभरणी इथे होताना पाहायला मिळते. यावेळी मात्र पंच कळवतायत हा चेंडू स्वैर असेल, अवंतर असेल आणि या अवंतर हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर. हा
हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट डहाळे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. नो बॉल. यावेळी नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्री हिटची देखील संधी असेल. धावफलक मात्र आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि फ्री हिटची संधी होती मात्र पुन्हा नो बॉल आणि या फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. ऋषी खंडागळेच्या बॅट मधून येतोय एक घणाघाती षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. या दरम्यान या स्पर्धेनिमित्त मैदानावर दाखल होत आहेत जुने जाणते खेळाडू आणि ज्यांच्या नावावर मात्र या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आहे. बाबासाहेब बर्डे इथे दाखल झालेत आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मात्र ऋषीने एक दर्जेदार फटका खेळून केलंय. चेंडू सीमापार षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ. छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ. छातीला छाती भिडून. तर आपण पाहतोय 2 षटकांची सांगता या ठिकाणी झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती बजरंग 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 44 धावा सरासरी 22च्या सरासरीनं या ठिकाणी मात्र 44 धावा बनवल्या गेल्यात. तौफिकचं थोडं महागडं षटक आपण पाहिलंय. तब्बल 27 धावा या षटकात त्यानं खर्च केलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय 6 चेंडूत 16 धावा बनवून रेलकर सर खेळताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 8 चेंडू ऋषी खंडागळे खेळलाय आणि तब्बल 24 धावा या 8 चेंडूत त्यानं देखील वसूल केलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. प्रचंड आक्रमक सुरुवात इथे मात्र कैलास गुंजाळ यांच्या मालकीची टीम बजरंग 11 करताना पाहायला मिळते. एक दर्जेदार आक्रमक फलंदाजीचा नजराना यावेळी मात्र मैदानावर आपण या दोनही फलंदाजांच्या नक्कीच फलंदाजीतून पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मात्र आदिनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. आदिनाथ यांच्या खांद्यावर मात्र आता अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. अगदी 2 षटकात 44 बनवल्या गेल्यात आणि अशा परिस्थितीत एक चांगली गोलंदाजी करण्याची गरज त्यांच्या संघाला त्यांच्याकडून असणार आहे. आदिनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख ड्राईव्हचा फटका आहे. धनंजय यावेळी मात्र चेंडूवर येतील, चेंडू अडवतील, फेकी करतील. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या सहाय्यानं आता आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 45 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा क्रिकेटिंग सेन्स या ठिकाणी मात्र रेलकर सरांनी वापरलाय. ऋषी अतिशय आक्रमक फटके खेळतोय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न नक्कीच यावेळी त्यांच्याकडून केला गेलाय. 45 बनवले गेल्यात. पुन्हा एकदा आदिनाथ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहेत. या दरम्यान सुरेख कमबॅक लाजवाब यावेळी मात्र गोलंदाजी आदिनाथ यांच्याकडून पाहायला मिळते. खरं तर ऋषीनं आक्रमक धोरण अवलंबलंय आणि अशा आक्रमक मोडमध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला शांत ठेवणं ही देखील एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल. 45 धावा आदिनाथ तयार. या दरम्यान टॉप एज फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र मेहनतीचं फळ मिळतंय आदिनाथला. ऋषी खंडागळे झेलबाद होऊन माघारी परततील. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी.
तर आपण पाहतोय न्यू बॅटर यावेळी स्वतः कर्णधार गणेश शेंडे यावेळी मात्र मैदानाचा ताबा घेताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर देखील विरोधी संघाचा कर्णधार यावेळी मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आदिनाथ. बघूया इथे मात्र कर्णधार आणि कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये लढत इथे रंगताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आदिनाथ तयार. या अगोदर मात्र एक महत्त्वपूर्ण बळी त्यांनी मिळवलाय. या षटकात एक मोठं यश आदिनाथला प्राप्त झालेलं देखील आपण पाहतोय. 45 धावा धावफलक असताना पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र माघारी गेलेला पाहायला मिळतोय बजरंग इलेव्हन टीम कडून. गोलंदाज आदिनाथ तयार. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रिव्हर्स हिटचा प्रयत्न गणेश यांच्याकडून जरूर केला गेला. हा चेंडू डॉट असेल. एक चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं मात्र कर्णधारानं कशा पद्धतीनं गोलंदाजी करायला हवी होती, कशा पद्धतीनं गोलंदाजी व्हायला हवी हे या ठिकाणी मात्र तो दर्शवतो. एक चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत होताना पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या दिशेला शफल होत मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वारंवार पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. 45 धावा धावफलकर असताना या षटकात मात्र काही दर्जेदार गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि ऋषी बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जो स्कोरिंग रेट होता तो थोडा या षटकात कमी झालेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र आदिनाथ पुन्हा एकदा सज्ज असतील. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय गणेश. सुरेख चेंडू पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपेल आणि बजरंग इलेव्हन टीम प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 3 षटकात 25. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, थँक्यू. इथं हाय सोन्याची खाण. कमिटीकडून एक सूचना आहे की पहिल्या मॅच पासूनच थोडीशी गाय करूयात, म्हणजे मग शेवटच्या मॅचला उशीर होत नाही. प्लीज थोडं सहकार्य करा. सगळेजण या ठिकाणी आवर्जून चांगले खेळ करतात, परंतु वेळ थोडासा वाचूत चला. तर आपण पाहतोय आदिनाथनं मात्र अतिशय दर्जेदार षटक टाकलंय. या षटकात केवळ 1 धाव त्यानं खर्च केली आणि 1 मोहरा टिपण्यात ऋषी खंडगळेला मात्र त्याला बाद करण्यात त्याला यश मिळाले. चांगली गोलंदाजी यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय. 4थ्या षटकाला प्रारंभ केला जाईल. श्रीराम यावेळी गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय 7 चेंडूत 17 धावा बनवल्यात. रेलकर सर प्रचंड अनुभव या खेळात. थँक्यू सर. एकलव्य प्रतिष्ठान पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नामदेवजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने नामदेवजी पवार साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि नामदेवजी पवार साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणून स्थानपन्न व्हायचंय. आदरणीय नामदेवजी पवार साहेब, आपण व्यासपीठावरती आपलं परत एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. या दरम्यान डीप पॉइंटच्या दिशेला अप्परकटचा वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा लाजवाब फटका. चेंडू सीमा पार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दणदणीत षटका. जाऊन पोहोचतोय. 51 धावा धावफलकर आहेत. स्वतः संघाचे संघमालक या ठिकाणी मात्र कैलास गुंजाळ हे देखील उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि चेंडू होतोय आर पार फरार. आमदार चषकाचा दमदार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. आदरणीय नामदेवजी पवार साहेबांना विनंती आहे कमिटीच्या वतीने की आपण व्यासपीठावरती या आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हा. 55 धावा धावफलकर आहेत. या दरम्यान हा चेंडू अवांतर आपण पाहतोय. धावफलक एका धावेने याकर घेतात जाऊन पोहोचेल 56 धावा धावफलक. हा गेला वाईड बॉल. इथे रेलकर सर मात्र दर्जेदार आक्रमक फलंदाजी देखील करतात. हा गेला वाईड गाजवली आहेत, परंतु इथे देखील वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट डहाळ. पुलचा पुन्हा एकदा एक आकर्षक फटका रेलकर सरांच्या माध्यमातून खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला धमाका. चेंडू सीमा पार. षटकार.
कसं मी खाल्लंय तरी अजून मागतय फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका गड्या टेस्टीच लागतय धावफलक मात्र अतिशय वेगानं वाढतंय. एक दर्जेदार आक्रमक फलंदाजी इथे मात्र होताना जी पाहायला मिळते रेलकर सरांच्या माध्यमातून. खरं तर अनेक वर्ष मात्र सातत्यानं क्रिकेट खेळलंय, प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी पणाला लावत एक चांगली फलंदाजी एका महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांच्या मार्फत होताना आपण पाहतोय. 62 धावा धावफलकावर, षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र श्रीराम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतील. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रातील पहिलाच सामना आहे. सूर्य नक्कीच आग ओकण्याचं काम वरून करतोय, तर मैदानाच्या आतमध्ये मात्र रेलकर सरांची बॅट इथे आग ओकणारी फलंदाजी नक्कीच करताना पाहायला मिळते. मिड विकेटचं क्षेत्र यावेळी मात्र निवडलंय. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी साधली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक असेल. राहुल बाचकर यावेळी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला होताना पाहायला मिळते. या दरम्यानच्या काळात धावफलक मात्र 2 धावांनी पुढे जाईल. धावफलकावर 64 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 4थं षटक या ठिकाणी सुरू असताना 64 बनवल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात, भक्कम पायाभरणी अगदी पहिल्या काही षटकांमध्ये झाली होती. आता मात्र या पायाभरणीवर कळस चढवला जाणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 64 बनवल्या गेल्यात. या षटकात मात्र आपण पाहतोय 2 षटकार आणि 1 चौकार या षटकात खेळला गेलाय. अगदी 11 चेंडूंमध्ये 35 धावा नक्कीच रेलकर सरांच्या नावावर आपण जमा झालेल्या पाहतोय. एक चांगली फलंदाजी खरं तर होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा श्रीराम गोलंदाजी मार्कवर आहेत. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन ते येतील. षटक क्रमांक 4 इथे मात्र सुरू असलेलं पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू सुरेख इथे अवांतरच्या स्वरूपात एक धाव जमा होते. धावफलक जाऊन पोहोचेल. 65 धावा धावफलकावर आणि संघमालक आदरणीय श्री कैलास गुंजाळ यांच्याकडून मात्र एक प्राइज आहे रेलकर सरांसाठी. जर अर्धशतकी खेळी केली तर संघमालकांकडून 500 रुपयांचं प्राइज डिक्लेअर झाले. हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट ऑर्गनायझर आहेत आणि एक प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम मैदानाच्या बाहेरून ते नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान इथे बॅटची एज घेतली आहे आणि रेलकर सर झेलबाद होऊन माघारी परतत आहेत. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. तर आपण पाहतोय दुसरा धक्का इथे बजरंग इलेव्हन टीमला रेलकर सरांच्या स्वरूपात बसलेला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी खरं तर सरांनी केली होती. एकदा जोरदार टाळ्या व्हायला या फलंदाजीसाठी हरकत नाही मित्रांनो. अगदी याही वयात नक्की दमदार फलंदाजीची पेशकश मैदानावर मात्र रेलकर सरांच्या मार्फत केली गेली. तर आपण पाहतोय 65 धावांवर दुसरा फलंदाज दोन्ही सलामीवीर मात्र नक्कीच माघारी परतलेत. तर आता मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय आतिश माकासरे प्रचंड